Good morning, everyone, and welcome once again. So, today we are going to start the first topic of the physics, 11th physics, that is units and measurement. चला आज सुरू करूया. एक्झॅक्टली जो सिलेबस आहे त्या सिलेबस वाईज जाऊया आपण. वन बाय वन पॉईंट्स बघूया. आज थोडंसं इंट्रोडक्शन आणि काही सुरुवात जी आहे या टॉपिकची ती होईल. त्याच्यानंतर मग आपण हळूहळू स्टेप बाय स्टेप पुढे जाऊया. So first of all, we will see the introduction and some basic things of the units and measurement. Okay. So before going to see what is exactly mean by units and measurement, we will see some basic things related to it. Okay. आता units आणि measurement generally लक्षात येते की units म्हणजे measurement शी रिलेटेड एखादी टर्म आहे. ओके. units and measurement मराठीमध्ये कसं मोजमाप म्हणतो ना आपण. So physics, we know that what is meant by physics. Physics is the branch of science which deals with the study of many phenomena around us. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या बऱ्याचशा गोष्टींचा अभ्यास म्हणजे फिजिक्स आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आत्ता आपल्याला लाईट मिळते तर ती लाईट किती मिळते. ओके. फॉर एक्झाम्पल आत्ता माझ्याकडे हा पेन आहे तर याचं मास किती असेल, याची लेंथ किती असेल, किंवा आता लेक्चर सुरू आपले किती वाजलेत आता, सो टाईम. सो फिजिक्समध्ये बऱ्याचशा क्वांटिटीज येतात की ज्या आपल्याला मेजर कराव्या लागतात किंवा आपण त्या मेजर करू शकतो. ओके. सो त्या सगळ्या क्वांटिटीज मेजरमेंटमध्ये येतात किंवा फिजिक्समध्ये येतात. त्यामुळे त्याचा स्टडी करणं जास्त इम्पॉर्टंट हे राहतं सुरुवातीला. म्हणून हा टॉपिक आहे थोडक्यात युनिट्स अँड मेजरमेंट. तर सगळ्यात पहिला पॉईंट आपण बघूया, फिजिकल क्वांटिटी. व्हॉट इज मीन बाय फिजिकल क्वांटिटी. आता क्वांटिटी म्हणजे लक्षात येते तुमच्या व्हॉट इज मीन बाय क्वांटिटी आणि फिजिकल क्वांटिटी. फिजिकल म्हणजे आपण म्हणूया की जी अस्तित्वात आहे असं म्हटलं तरी चालेल ना. फिजिकल क्वांटिटी म्हणजे एखादी क्वांटिटी आपल्याला मेजर करता येईल. दॅट इज नथिंग बट द फिजिकल क्वांटिटी. द क्वांटिटी दॅट कॅन बी मेजर. ओके. द क्वांटिटी दॅट कॅन बी ती मेजर केली जाऊ शकते, म्हणजे त्याचं मोजमाप केलं जाऊ शकतं. द क्वांटिटी दॅट कॅन बी मेजर. मग अशा खूप क्वांटिटीज आपल्याकडे आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल लेंथ आहे, ठीक आहे, मास आहे, स्पीड आहे, बरोबर, ॲक्सेलरेशन आहे, एटसेट्रा एटसेट्रा. नंबर ऑफ क्वांटिटीज, खूप क्वांटिटीज आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि ह्या सगळ्या क्वांटिटी आपल्याला मेजर करता येतात. म्हणजे त्या क्वांटिटीज कशा झाल्या, आपण म्हणूया फिजिकल क्वांटिटीज झाल्या. ओके. आता ह्या क्वांटिटी कशामध्ये मेजर केल्या जातात तर त्यासाठी युनिटचा वापर केला जातो. युनिट. ओके. सो युनिट म्हणजे काय बघा, युनिट म्हणजे एक स्टँडर्ड आहे. व्हॉट इज मीन बाय युनिट. युनिट इज वन टाइप ऑफ स्टँडर्ड. ओके. ऑर द स्टँडर्ड दॅट कॅन बी मेजर एनी फिजिकल क्वांटिटी. ओके. सो व्हॉट इज मीन बाय युनिट. युनिट इज वन टाइप ऑफ स्टँडर्ड. व्हॉट इज मीन बाय युनिट. द स्टँडर्ड. एक स्टँडर्डचा अर्थ काय, सगळ्यांनी मान्य केलं, थोडक्यात इंटरनॅशनली ते मान्य झालं. स्टँडर्ड म्हणतो ना आपण त्याचं. एक स्टँडर्ड म्हणजे फिक्स डिफॉल्ट व्हॅल्यू असते, ती स्टँडर्ड व्हॅल्यू असं आपण म्हणतो ना. तसं एक द स्टँडर्ड युज्ड टू मेजर फिजिकल क्वांटिटी. द स्टँडर्ड used to measure a physical quantity is simply called as unit. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी फिजिकल क्वांटिटी आपल्याला स्टँडर्डमध्ये मेजर करायची. म्हणजे फॉर एक्झाम्पल लेंथ. मग लेंथ एका स्टँडर्डमध्ये मेजर करा. मग ती मीटर असेल, सेंटीमीटर असेल, मिलीमीटर असेल, ही त्याची युनिट झाली ना. मग त्यातलं कुठलं तर एक युनिट हे स्टँडर्ड असेल आणि बाकी सगळी सप्लिमेंटरी युनिट्स असतील. सिम्पल. म्हणजे फॉर एक्झाम्पल लेंथ आपण म्हणतो की मीटरमध्ये मेजर करा. सो लेंथचं मीटर हे स्टँडर्ड झालं आणि सेंटीमीटर, मिलीमीटर हे सगळे त्याचे कसे झाले, सप्लिमेंटरी युनिट झाले. सो व्हॉट इज मीन बाय युनिट. द स्टँडर्ड यूज टू मेजर द फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड ॲज युनिट. ओके. आता ह्या युनिटच्या काही सिस्टीम्स आहेत. सिस्टीम ऑफ द युनिट्स बघा, तुम्हाला लिहिल्यानंतर लक्षात येईल. हे समजलं का बघा, फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय किंवा युनिट म्हणजे काय. ओके. आता सिस्टीम्स आहेत. मी म्हटलं की युनिटच्या काही सिस्टीम्स असतात. सिस्टीम्स ऑफ युनिट. ओके. सिस्टीम्स ऑफ युनिट. तर एक लक्षात ठेवा,
सिस्टीम्स ऑफ युनिट्स ह्या 4 आहेत. कुठल्या कुठल्या आहेत हे डेफिनेटली समजणार, पण त्याच्या आधी एक लक्षात ठेवा की ज्या काही फिजिकल क्वांटिटीज आपण म्हटलं की लेंथ, मास, स्पीड, ॲक्सेलरेशन, टाइम, यात फंडामेंटल क्वांटिटीज आणि डिराईव्ह क्वांटिटीज असे 2 पार्ट पडतात. फंडामेंटल म्हणजे अगदी बेसिक. सो बेसिक 7 क्वांटिटीज आहेत, त्यातल्या पहिल्या 3 ह्या मॅक्सिमम लक्षात ठेवायच्या. लेंथ, मास, टाइम, LMT, लेंथ, मास, टाइम, लेंथ, मास, टाइम. प्रत्येक वेळेला हे सुरुवातीला लक्षात ठेवा. फंडामेंटलमधल्या पहिल्या 3 क्वांटिटीज लेंथ, मास, टाइम, लेंथ, मास, टाइम. कारण ह्या 3 क्वांटिटीजवरनं सिस्टीम ऑफ युनिट्स सांगितले जातात. मग सिस्टीम ऑफ युनिट्स म्हणजे काय, तर वेगवेगळ्या किंवा टाईप्स ऑफ युनिट म्हणूया आपण. सिस्टीम ऑफ युनिट म्हणजेच टाईप्स. ओके, तर कुठल्या कुठल्या टाईप्स आहेत बघा, मी टॅब्युलर फॉर्ममध्ये दाखवतो तुम्हाला म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला मी काय म्हटलं, 3 गोष्टी लक्षात ठेवा. लेंथ, मास, टाइम. काय म्हटलं मी तुम्हाला, 3 गोष्टी लक्षात ठेवा. लेंथ, मास, टाइम. फंडामेंटल मधल्या पहिल्या 3 क्वांटिटीज आहेत. लेंथ, मास, टाइम, लेंथ, मास, टाइम, LMT. ओके, सो 4 सिरियल नंबर इथं करतो. सिरियल नंबर, सो 1 2 3 4 4 सिस्टीम्स आहेत आपल्याकडं. ओके, वी हॅव 4 सिस्टीम्स. बघा टॅब्युलर फॉर्म कळला का. इथं आपल्याला त्या सिस्टीमचं नाव लिहायचं आहे. ओके, नेम ऑफ सिस्टीम, नेम ऑफ सिस्टीम. बघा आता मी कशा कशा पद्धतीने लिहितो. 4 सिस्टीम आपल्याला लिहायच्यात आणि त्या 4 सिस्टीममध्ये लेंथ, मास, टाइम, लेंथ, मास, टाइम. लेंथ कशात मेजर करायची, मास कशात मेजर करायचं, टाइम कशात मेजर करायचं, हे इथं मुद्दाम मी लिहिलेलं नाही आहे. LMT लक्षात राहावं तुमच्या. LMT, लेंथ, मास, टाइम, लेंथ, मास, टाइम. राहील लक्षात. आता पहिली सिस्टीम बघा, CGS. पहिल्यांदा सिस्टीम्स लिहून घेऊया म्हणजे तुम्हाला पुढचं लक्षात येईल. CGS पहिली सिस्टीम. दुसरी सिस्टीम MKS दुसरी सिस्टीम. CGS पहिली, दुसरी MKS, तिसरी FPS. यस सगळीकडे सेम राहतोय बघा. आणि चौथी सिस्टीम SI, त्याला सिस्टीम इंटरनॅशनल किंवा स्टँडर्ड इंटरनॅशनल सिस्टीम असं पण म्हटलं तरी चालेल. सिस्टीम इंटरनॅशनल, CGS, MKS, FPS, SI. सो दीज आर द 4 सिस्टीम्स ऑफ द युनिट्स. सो ह्या 4 सिस्टीममध्ये एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट मेजर केलं जाऊ शकतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल लेंथ, मास, टाइम कुठलं पण घ्या. लेंथ, मास, टाइम काही घ्या. स्पीड घ्या, ॲक्सेलरेशन घ्या, डेन्सिटी घ्या, व्हॉल्यूम घ्या, मोमेंटम घ्या, काही घ्या. हे 4 सिस्टीममध्ये आपण मेजर करू शकतो. ओके, आता बघा ही अशी नावं का आलेली आहेत. CGS, MKS, FPS, LMT आणि याच्यात पण LMT दडलेलं आहे. ओके, आता ही SI सिस्टीम इंटरनॅशनल म्हणजेच ही MKS आहे बघा. म्हणजे ह्या 2 सिस्टीम ॲनालॉगस आहेत 2 आणि 4 नंबरच्या. लक्षात राहील. म्हणजे जे काय आपण 2 नंबरला युनिट लिहूयात तेच 4 नंबरमध्ये वापरले तरी चालतात. आता बघा पहिल्यांदा आपल्याला काय डिफाईन करायचे, लेंथ. कुठल्या सिस्टीममध्ये, CGS मध्ये. सो पहिलं लेटर काय आहे बघा, C मध्ये लेंथ मेजर करायची म्हणजे काय असेल लेंथ, सेंटीमीटर. बरोबर का, सेंटीमीटर. C फॉर सेंटीमीटर. G मध्ये आपल्याला मास मेजर करायचा, मास. सो ग्रॅम. आणि टाइम मेजर करायचा S मध्ये म्हणजे सेकंड. टाइम हा सगळ्या सिस्टीममध्ये सेकंदच राहतो, टाइम बदलत नाही. सो C लेंथ सेंटीमीटर. सो सेंटीमीटर, ग्रॅम, सेकंड म्हणजे कुठली सिस्टीम, CGS सिस्टीम. मग तुम्हाला मी कन्व्हर्जनमध्ये म्हटलं होतं बघा की CGS मध्ये देतात, MKS मध्ये कन्वर्ट करायचं. ओके, सेंटीमीटर दिलं तर ते मीटर कसं करायचं बघितलं होतं ना आपण. सेंटी म्हणजे 10⁻² मीटर. सिंपल. सो कन्व्हर्जन झालं. सो ह्या 2 स्टँडर्ड सिस्टीम्स आहेत, MKS आणि SI. सो कुठलंही एक्झाम्पल यात आणि यात दिलं तर आपल्याला कन्वर्ट करावं लागतं याच्यात आणि याच्यामध्ये. ते कन्व्हर्जन्स आपण नंतर बघूया. आता M म्हणजे लेंथ. लेंथला M म्हणजे काय असेल, मीटर असेल का, मीटर. लेंथ मीटरमध्ये मेजर होते ना, मीटर. K म्हणजे मासशी रिलेटेड. K मास, किलोग्रॅम. ओके, सो किलोग्रॅम. आणि टाइम हा सेकंदच. टाइम सगळीकडे काय ठेवायचा, सेम ठेवायचा. F आणि लेंथची काय रिलेशन आहे, फीट किंवा फूट म्हणतो का आपण, फीट. बरोबर ना, फीट. P म्हणजे काय, मासशी रिलेटेड, पाऊंड्स. बघा मास हे पाऊंड्समध्ये पण मेजर केलं जातं. लक्षात येते ना. मास कॅन बी मेजर इन टर्म्स ऑफ
पाऊंड्स आणि एस म्हणजे काय सेकंड. लक्षात येते का बघा. सो दीज आर द सिस्टीम्स. आता एस आय म्हणजे काय सिस्टीम इंटरनॅशनल. सो सिस्टीम इंटरनॅशनल मध्ये काय राहिलेलं बघा एस आय. मी तुम्हाला एस आय म्हणजे काय म्हटलं एस आय इज रिलेटेड विथ व्हॉट MKS. ओके. सो MKS बघा कुठं आहे. सो मीटर किलोग्रॅम सेकंद. सो ते आहे तसेच लिहिली तर चालतात. सो एस आय मध्ये मीटर्स म्हणतात लेंथला, याला किलोग्रामच म्हणतात आणि याला सेकंदच म्हणतात. लक्षात राहील का बघा. पाऊंड म्हणूया, पाऊंड्स नको, पाऊंड. वजन पाऊंड मध्ये पण असतं का बघा. सो इथं बघा मास ग्रॅम, किलोग्रॅम, पाऊंड आणि पुन्हा किलोग्रॅम, सेंटीमीटर, मीटर आणि फीट, सेकंद सगळीकडे सेम. सो दीज आर द 4 मेन सिस्टीम्स ऑफ द युनिट. सो ह्या 4 सिस्टीममध्ये युनिट मेजर केलं जाऊ शकतं. युनिट म्हणजे काय मीटर, सेंटीमीटर, ग्रॅम आणि लेंथ, मास, टाइम म्हणजे फिजिकल क्वांटिटीज. लक्षात आलं. आता ह्या फिजिकल क्वांटिटीज 2 टाईपमध्ये जातात ते आपण बघूया. हे आधी समजलं का बघा, व्यवस्थित लिहून घ्या. सो दिस इज अबाउट द फिजिकल क्वांटिटीज अँड युनिट अँड द सिस्टीम ऑफ युनिट्स. आता आपण बघूया ही फिजिकल क्वांटिटी 2 टाईपमध्ये कशी कन्वर्ट होते किंवा क्लासिफाय होते. टाईप्स बघूया आता. टाईप्स समजलं. हे काही शंका असेल तर त्या वेळेला लिहून ठेवा, नंतर डाऊट सेशनच्या वेळेस विचारू शकता. चला, फिजिकल क्वांटिटी मी काय म्हटलं की 2 प्रकारामध्ये त्या क्लासिफाय होतात. सो फर्स्ट सेकंड इथंच लिहितो मी म्हणजे जरा असं लक्षात राहील. ओके. सो फिजिकल क्वांटिटीज कॅन बी क्लासिफाईड इंटू 2 टाइप्स, दॅट इज फंडामेंटल. सो फंडामेंटल क्वांटिटी अँड युनिट. मग फंडामेंटल क्वांटिटी आणि त्याचं युनिट. आणि दुसरा पॉईंट आहे डिराइव्ड क्वांटिटी अँड इट्स युनिट. तुम्ही ही लिहित असताना असंच लिहून घ्या, कंपॅरेटिव्ह लिहून घ्या, खूप सोपं आहे, लक्षात राहू शकतं. सो फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय, एक अशी क्वांटिटी जी आपल्याला मेजर करता येते. कुठली क्वांटिटी घ्या, लेंथ, मास, टाइम, स्पीड, ॲक्सेलरेशन, डेन्सिटी, व्हॉल्यूम, मोमेंटम, फोर्स, एनिथिंग. ती फिजिकल क्वांटिटी जी की आपल्याला मेजर करता येते. मग ते आपण कुठल्या तरी एका युनिटमध्ये मेजर करतो ना. मग 4 सिस्टीम बघितले, त्यातले MKS मध्ये मेजर करायचे स्टँडर्ड. CGS केली तर चालेल, FPS केली तर चालेल, पण स्टँडर्ड MKS किंवा SI. सो फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय की अशी क्वांटिटी जी दुसऱ्या कोणावर डिपेंड नाही. नंबर ऑफ क्वांटिटीज आहेत, पण त्यातल्या 7 क्वांटिटीज अशा आहेत, ॲक्च्युली 9 आहेत, पण त्यातल्या 7 मेन असतात आणि 2 सप्लिमेंटरी असतात. तर ह्या 7 क्वांटिटीज दुसऱ्या कोणावर डिपेंड नाहीत. बघा काय म्हटलं मी, द फिजिकल क्वांटिटी विच ती कोणावर डिपेंड आहे का नाही, विच डू नॉट डिपेंड्स अपॉन or depends on any other quantity. बघा, the physical quantity which do not depends on any other quantity called as fundamental quantity. So this is the definition of fundamental quantity. And what is mean by fundamental unit? Fundamental unit, simple, the unit used to measure. एक असं युनिट ते कशासाठी वापरलं जाईल, फंडामेंटल क्वांटिटी मेजर करण्यासाठी वापरलं जाईल. सो द युनिट यूज टू मेजर फंडामेंटल क्वांटिटी. बघा, द युनिट यूज टू मेजर द फंडामेंटल क्वांटिटी इज कॉल्ड ॲज फंडामेंटल युनिट. सिंपल. ओके. आता तुम्ही ॲक्च्युली हे कंपॅरेटिव्हली असंच लिहा, मी थोडंसं आता हे रब करतो, तुम्ही ह्याच्या खाली स्टडी लिहा नोट्स काढत असताना. कंपॅरेटिव्हली करूया 2 सेक्शनमध्ये. मी फक्त आता याच्या खाली जागा नाही हे खोडायला नको म्हणून इथं लिहितो. सो द फिजिकल क्वांटिटी विच डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड ॲज फंडामेंटल क्वांटिटी.
and the unit used to measure the fundamental quantity is called as fundamental unit. ओके, आता मी म्हटलं की 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत, त्या 7 फिक्स आहेत. ओके, सो आपण टॅब्युलर फॉर्ममध्येच मी देतो तुम्हाला. पार्ट पण कशा करायच्या सांगतो बघा. सिरियल नंबर, इथं आपण ती क्वांटिटी लिहा, फंडामेंटल क्वांटिटी. ओके, इथं आपण त्याचं सिम्बॉल लिहूया, सिम्बॉल. ठीक आहे, आणि इथं त्याचं आपण SI युनिट लिहूया, SI युनिट. ठीक आहे, ओके, लक्षात राहील का बघा. सो 7 लिहायचे आहेत ना, 1 2 3 4 5 6 7. चला 7चा टेबल आपण तयार केला. माझ्याबरोबर करून घ्या सगळ्यांनी पटपट पटपट. चलो ठीक आहे, आता समोर लक्ष द्या, नंतर पॉज करून लिहावं. तर सिरियल नंबर 7 मी क्वांटिटीज दाखवलेल्या आहेत, त्या लिहायच्या आहेत, त्याचा सिम्बॉल ड्रॉ करायचा आणि त्याचं SI युनिट सांगायचं आहे. ओके, तर 7 क्वांटिटी ह्या फिक्स आहेत. तर 7 क्वांटिटी लिहिण्याच्या आधी त्याचा एक शॉर्ट फॉर्म आपण लक्षात ठेवूया. मग अशी मी सगळ्यात पहिल्यांदा काय सांगितलं तुम्हाला, LMT. HMT कंपनी असते ना, तशी LMT एक कंपनी आहे समजा तुमच्याकडं. LMT लेंथ मास टाइम, पहिल्या 3 तर फिक्स आहेत आणि याच्या पुढे टेला म्हणायचं, टेला. LMT टेला कंपनीचं नाव आहे, LMT टेला. लक्षात राहील, LMT टेला, LMT टेला, LMT टेला. सो हे सगळे कॅपिटल्स आधी लिहून घ्यायचे, LMTTELA. ओके, LMT टेला लिहून घेतलं. आता बघा, LMT मधला L म्हणजे काय, साहजिकच मगाशी बघितलाय, लेंथ मास टाइम. पुन्हा टाइम आला ना, सॉरी पुन्हा T आला ना, म्हणजे पुढचा T असतो तो काय असतो, टेम्परेचर असतो. E आला, इलेक्ट्रिक करंट, बघितलं ना इलेक्ट्रिक करंट. L आलं, ल्युमिनस इंटेन्सिटी, लाईटशी रिलेटेड आहे बघा, लाईटशी रिलेटेड आहे. इंटेन्सिटी आली ना, ल्युमिनस इंटेन्सिटी, ल्युमिनस लाईटशी रिलेटेड शब्द ऐकलाय का बघा. आणि ए म्हणजे केमिस्ट्री, अमाऊंट ऑफ सबस्टन्स. केमिस्ट्री का म्हटलं, कारण हे केमिस्ट्रीमध्ये येतं ना, मोलमध्ये मेजर करतात का. ओके, सो LMT टेला, लेंथ मास टाइम, टेम्परेचर इलेक्ट्रिक करंट, इंटेन्सिटी अमाऊंट ऑफ सबस्टन्स किंवा ल्युमिनस इंटेन्सिटी अमाऊंट ऑफ सबस्टन्स. झाल्या का ह्या 7 क्वांटिटीज. सो ह्या 7 क्वांटिटीज अशा लक्षात ठेवायच्या, LMT टेला, LMT टेला, LMT टेला, LMT टेला, लेंथ मास टाइम, टेम्परेचर इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी अमाऊंट ऑफ सबस्टन्स, LMT टेला. आता लेंथचा सिम्बॉल मग आपण म्हणूया L, मास M न दाखवतो आपण, टाइम T न दाखवतो, टेम्परेचर आता ॲक्च्युली K न पण दाखवलं जातं बघा, K फॉर केल्विन. ठीक आहे, सो केल्विन म्हणजे काही ठिकाणी टेम्परेचर T पण आहे आणि काही ठिकाणी टेम्परेचर K पण आहे. इलेक्ट्रिक करंट हा I न दाखवला जातो. ल्युमिनस इंटेन्सिटी सुद्धा I नच दाखवली जाते, पण आपण इथं LI असं म्हणूया. ठीक आहे, आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोल म्हणतात त्याला, मोल न दाखव लिहिला जातो, सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन. ओके, सो लेंथ कशामध्ये मेजर करायची, मीटर, बरोबर. मास कशात मेजर करायचं, किलोग्राम म्हणजे kg ना. टाइम कशात मेजर करायचा, सेकंड म्हणजे सेकंड. टेम्परेचर कशात मेजर करायचं, केल्विन म्हणजे केच. करंट कशात मेजर करायचा, सॉरी एम्पियर, स्मॉलमध्ये लिहितो मी, म्हणजेच कॅपिटल ए. ल्युमिनस इंटेन्सिटी ॲक्च्युली कॅन्डेला, त्याला CD असं म्हणतात, कॅन्डेलामध्ये मेजर करतात. कॅन्डेला हे त्याचं युनिट आहे. हे फारसं येत नाही फिजिक्समध्ये, ल्युमिनस इंटेन्सिटी फार म्हणजे मोस्टली येत नाही. लाईटच्या टॉपिकमध्ये आलं तरच एखाद्या वेळेस हे येईल, फारसे युनिट हे येत नाही. अमाऊंट ऑफ सबस्टन्स पण फिजिक्समध्ये फारसं येत नाही. एखाद्या ठिकाणी केमिस्ट्री रिलेटेड टॉपिक असेल तर तिथे येतं, आणि केमिस्ट्रीमध्ये हे जास्त असेल बघ, जे की मोलमध्ये मेजर होतं, MOL. सो दीज आर द 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. बघा आपण काय म्हटलं, फिजिकल क्वांटिटीचे 2 टाइप्स पडले, एक फंडामेंटल आणि दुसरा डिराइव्ह. अजून डिराइव्ह बघायचा आहे, पण आत्ता फक्त काय बघितला,
फंडामेंटल बघितला. सो फंडामेंटलमध्ये किती क्वांटिटीज लिहिल्या? 7 क्वांटिटीज लिहिल्या. 7 म्हणजे LMT टेला, LMT टेला, LMT टेला, LMT टेला. ओके, लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी, अमाउंट ऑफ सबस्टन्स. सो दीज आर द 7 फंडामेंटल क्वांटिटीज. लिहून घ्या व्यवस्थित. होप की समजलं असेल. आता याच्या पुढे जाऊया आपण. डिराइव्ह क्वांटिटीज लिहूया. डिराइव्ड नावातच आहे बघा, डिराइव्ड क्वांटिटीज. समजलं हे सगळ्यांना? चला हे आपण रब करूया. पॉज करून वाटल्यास हा टॅब्युलर फॉर्म व्यवस्थित लिहून घ्या. चला आता पुढची फिजिकल क्वांटिटी चेक करूया. आता फंडामेंटल तर समजले आपल्याला सगळ्यांना. हां थांबा, फंडामेंटलमध्ये अजून मी 2 सप्लिमेंटरी म्हटलं होतं ना. ठीक आहे, त्याआधी सांगतो सप्लिमेंटरी आणि मग डिराइव्हकडे जाऊया. ह्या 7 तर फिक्स झाल्या फंडामेंटल क्वांटिटीज. सप्लिमेंटरी युनिट्स असतात. सप्लिमेंटरी युनिट्स. सो हे सप्लिमेंटरी युनिट्स कशाशी रिलेटेड आहेत? दीज आर रिलेटेड टू द अँगल. अँगल असतो ना डिग्रीमध्ये, रॅडियनमध्ये, बघितलं आठवत आहे? डिग्री रॅडियनचं कन्वर्जन. सो 2 अँगल मेजर केले जातात. एक म्हणजे प्लेन अँगल ज्याला की डी थिटा म्हटलं जातं. सो व्हॉट इज मीन बाय प्लेन अँगल? ओके, सो प्लेन अँगलसाठी एक प्लेन सर्कल कन्सिडर केला जातो असा. इथं मग सेंटर आहे ओ, इथं रेडियस आहे त्याची. हा पॉईंट ए आहे, एकडनं आपण बी चाललो, समजा एवढ्या अँगलनी चाललो डी थिटा. ही आर्क लेंथ झाली ना ए बी, याला मी DS म्हणतो. ओके, तर यातला हा जो डी थिटा आहे, ह्या डी थिटाला काय म्हटलं जातं? प्लेन अँगल म्हटलं जातं. लक्षात येते? म्हणजे थोडक्यात ही रेडियस आहे बघा, ही OA. तर OA OBच्या ठिकाणी गेल्यावर डी थिटा तयार झाला ना. ओके, सो हा एक अँगल आहे. द अँगल मेड बाय, कुणी तयार केलाय? मेड बाय रेडियस. सिंपल सोप्या भाषेमध्ये एक असा अँगल आहे की द अँगल मेड बाय, कोणी तयार केला? रेडियसनं तयार केला. त्या अँगलला काय म्हणायचं? प्लेन अँगल, डी थिटा. आणि डी थिटा किती असतो? तर DS/R, म्हणजे जी काय आर्क लेंथ आहे डिवायडेड बाय रेडियस. बघा, मग मला सांगा, जर आपण पूर्ण सर्कल कंप्लीट केला तर किती अँगल कंप्लीट झाला असं म्हणतो? 360. तोच रॅडियनमध्ये कसं सांगतो? 2π रॅडियन सांगतो. सो हा जो अँगल आहे तो रॅडियनमध्ये मेजर केला जातो. रॅडियन बरोबर ना. मग मला सांगा, हे आपण एवढ्यासाठीच घेतलं, पण पूर्ण सर्कल कंप्लीट केला तर ह्या DS ची व्हॅल्यू किती असणार? टोटल सर्कम्फरन्स. सो डी थिटा इज इक्वल टू किती? 2πr आणि अपॉन हा r ला r जाणार, मिळाला का 2π रॅडियन. सो टोटल सर्कलसाठी प्लेन अँगल किती असतो? 2π रेडियन. आणि छोटासाच अँगल एवढा काढायचा असेल तर मग तो DS/R काढायचा. म्हणजे काय DS असेल? DS म्हणजे काय? DS म्हणजे आर्क लेंथ, जी मीटरमध्ये असेल ना, आर्क लेंथ. आणि R म्हणजे काय? रेडियस. समजतंय का? बघा हे सिंपल आहे. सो हा झाला प्लेन अँगल. प्लेन अँगलसाठी फक्त एक असं 2 डायमेन्शनल सर्कल कन्सिडर करून प्लेन काढला जातो. आणि दुसरा जो अँगल आहे त्याला सॉलिड अँगल म्हटलं जातं. प्लेनच्या ऐवजी स्पेअर घ्यायचा, स्पेअर. मग भरीव आला ना, 3D टाईप आलं बघा. हे 2D टाईप आलं, ते 3D टाईप आलं. ओके, सो दुसरा जो अँगल असतो त्याला म्हटलं जातं सॉलिड अँगल. आता सॉलिड अँगल DΩ असं रिप्रेझेंटेशन केलेलं आहे. कसंही रिप्रेझेंटेशन आपण ठेवू शकतो लक्षात, पण बुकमध्ये DΩ आहे. सो हे लक्षात ठेवा. आता सॉलिड अँगल म्हणजे काय? जसा मला सांगा, हा सर्कल घेतला तसा काय घ्यायचा? स्पेअर घ्यायचा. ओके, स्पेअर घेतला बघा. हा स्पेअर असं इमॅजिन करा. स्पेअरमधला एक तुकडा आपण काढायचा असा एवढाच. जसा हा सर्कलमधला तुकडा काढला ना, तुम्हाला एक इमॅजिन होतंय का बघा, की एक गोल म्हणजे स्पेअर घ्या, एक पूर्ण स्पेअर असा. ठीक आहे. आणि आपण जसा केक कट करतो ना खाण्यासाठी, तसा तेवढाच पार्ट काय करायचा? कट करायचा त्या स्पेअरमधनं. ओके, तर तो दिसायला कसा दिसेल बघा. लाईक थोडासा असं दिसेल का बघा. म्हणजे आता हे मला ॲक्युरेट कितपत येतं हे कळेना, पण तुम्हाला इमॅजिन झालं का सांगा. हा त्या स्पेअरचा तेवढा भाग तोडून काढला. सो हा जो अँगल असतो त्याला म्हटलं जातं सॉलिड अँगल. आणि हा आता पार्ट जो आहे, आता ही काय आर्क लेंथ नाही ना, हा वरचा पार्ट आहे. लक्षात येते का बघा? समजतंय? ओके, सो हा झाला वरचा पार्ट, किंवा एक सिंपल
आपला गोल केक असतो, गोल राऊंडेड केक असतो. सो राऊंडेड केकमध्ये आपण काय करतो बघा, असा कापतो ना, इथे एक हे करतो आणि इथे कट मारतो, ठीक आहे, आणि एवढाचाच पीस आपण बाहेर काढतो. लक्षात येतं. मग तो पीस समजा तुम्ही हातात धरलेला आहे, ठीक आहे, तर तो ॲक्च्युली कसा असेल, असा असेल ना, काहीतरी 3D शेपमध्ये वगैरे असं असेल का. तर त्याच्यामध्ये इथं जो अँगल आहे तो सॉलिड अँगल झाला, असं स्पेअरच्या बाबतीत कन्सिडर करायचं. ओके, मग इथं याला DA म्हटलं जातं, एरिया म्हटलं जातं, एरिया. जसं इथं DS म्हटलं ना, तसं त्याला एरिया म्हटलं जातं. आणि इथं ही झाली त्याची इथून इथपर्यंतची रेडियस. मग काहीतरी आपण रेडियस स्मॉल r घेऊया. जशी इथं डेफिनेशन dθ इज इक्वल टू ds अपॉन r होती, तशी तिथं पण डेफिनेशन d ओहम इज इक्वल टू DA एरिया अपॉन r स्क्वेअर असतं. काय फरक बघा, जसं ds अपॉन r असतं तिथं समोरचा एरिया डिवायडेड बाय रेडियसचा स्क्वेअर, इथं काय समोरची लेंथ डिवायडेड बाय रेडियस. तसं इथं d ओहम काय असणार आहे, समोरचा एरिया अपॉन रेडियसचा स्क्वेअर असणार आहे. मग टोटल स्पेअरसाठी जर आपण बघितलं तर टोटल स्पेअरसाठीच आपण एरिया किती कन्सिडर करतो, 4πr² घेतो ना, आणि अपॉन हे r². सो r² कॅन्सल होईल, 4π राहणार. सो हा झाला d ओहम. ओके, आणि हा जो आहे तो स्टे रॅडियनमध्ये मेजर केला जातो, स्टे रॅडियन, याला SR म्हणतात, SR. सो 4π स्टे रॅडियन टोटल स्पेअरचा सॉलिड अँगल, आणि हा झाला आपला रॅडियनमध्ये. बरोबर ना. मग रॅडियनचं एक रिलेशन आपण बेसिकमध्ये बघितलं की 180 डिग्री म्हणजे पाय रॅडियन, हे एकच लक्षात ठेवायचं, याच्यावरून सगळे काढता येतात. किंवा 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट, हे सुद्धा सांगितले ना, किंवा 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड, हे सुद्धा झालंय ना, बेसिकमध्ये हे सांगितलेलं आहे. सो इथं ते लिहिलं तरी चालेल. सो समजले का बघा. सो प्लेन अँगल अँड सॉलिड अँगल, सो दीज आर द 2 सप्लिमेंटरी फंडामेंटल युनिट्स. ॲक्च्युली हे बेसिक फंडामेंटल युनिटमध्ये येत नाहीत, पण त्याला सप्लिमेंटरी युनिट आहे. तर त्यातला हा मॅक्सिमम फिजिक्समध्ये यूज होणार, हा एखाद्याच ठिकाणी अगदी कमीत कमी इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये गॉस थेरममध्ये एक हा यूज होतो. सो फार कमी ठिकाणी स्टे रेडियन किंवा 4π अँगल आपल्याला बघायला मिळेल, सॉलिड अँगल. पण प्लेन अँगल बघा सगळीकडे येतो. मी तुम्हाला हे सर्क्युलर मोशनमध्ये पण सांगितलं होतं बेसिकमध्ये, आलं का. सो हा प्लेन अँगल सगळीकडे होतं. ही डेफिनेशन सर्क्युलर मोशनमध्ये सुरुवातीलाच येते, म्हणजे आत्ताचा रोटेशनल डायनॅमिक्स टॉपिक आहे त्याच्यामध्ये ही डेफिनेशन येते. सो प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल हे दोन्ही अँगल्स आपल्याला पुढं सिलेबसला येतात. त्यातला प्लेन हा जास्त ठिकाणी येतो, पण सॉलिड हा जास्त ठिकाणी येत नाही. लक्षात आलं, समजतंय. चला लिहून घ्या, हे मी रब करतो. सो काय बघितलं आपण, फिजिकल क्वांटिटीजमधली पहिली क्वांटिटी बघितली म्हणजे फंडामेंटल क्वांटिटी. चला तर दुसरी क्वांटिटी बघूया, डिराइव्ड क्वांटिटी बघूया. डिराइव्ड क्वांटिटी, डिराइव्ड क्वांटिटी नावातच आहे बघा, डिराइव्ड. सेकंड फिजिकल क्वांटिटी दॅट इज डिराइव्ड क्वांटिटी. ओके, आता फंडामेंटल तर आपण त्या 7 आणि त्या 2 किंवा 7 बघितल्या, तर त्या 7 सोडून अजून बऱ्याच क्वांटिटी आहेत ना बघा. फोर्स आहे, डेन्सिटी आहे, व्हॉल्यूम आहे, स्पीड आहे, ॲक्सेलरेशन आहे, ते कुठे तर आलंच नाही आतापर्यंत. सो त्या 7 सोडून अजून बऱ्याचशा क्वांटिटीज आहेत ज्या की आपण मेजर करू शकतो युनिट्स अँड मेजरमेंटमध्ये. ओके, सो त्या ज्या रिमेनिंग क्वांटिटीज आहेत त्यांना काय म्हटलं जातं, डिराइव्ड क्वांटिटीज. म्हणजे डिराइव्डचा अर्थ बघा, डिराइव्ह म्हणजे कुणापासून तर मिळवणे. डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर टाइम पिरियड, डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर वेलॉसिटी म्हणतो ना आपण. डिराइव्ह म्हणजे मिळवणे. मग डिराइव्ह क्वांटिटी कुणापासून मिळवली जाते, तर फंडामेंटलपासून मिळवली जाते. म्हणजे डिराइव्ह क्वांटिटी काढण्यासाठी फंडामेंटल क्वांटिटीचा वापर केला जातो. ओके, सो डेफिनेशन कशी सांगायची बघा, द फिजिकल क्वांटिटी, द फिजिकल क्वांटिटी other than साहजिकच फंडामेंटल क्वांटिटी, फंडामेंटल पेक्षा वेगळी कुठली तर पाहिजे ना, other than फंडामेंटल क्वांटिटी which, आता ती ही डिपेंड असेल ना, मगाची डिपेंड होती का नाही, तर which ही डिपेंड असेल, which depends on one or more, एक किंवा एक पेक्षा जास्त
फंडामेंटल क्वांटिटीज, म्हणजे थोडक्यात ही फंडामेंटलवरती डिपेंड असेल. बघा, द फिजिकल क्वांटिटी अदर दॅन फंडामेंटल क्वांटिटी विच डिपेंड्स ऑन वन ऑर मोर फंडामेंटल क्वांटिटीज कॉल्ड ॲज डिराइव्ड क्वांटिटी. एक अशी क्वांटिटी घ्यायची की ती फंडामेंटलच्या एक किंवा अनेक क्वांटिटीवरती डिपेंड आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, फॉर एक्झाम्पल मी स्पीड किंवा व्हेलॉसिटी घेतो. स्पीड, व्हेलॉसिटी काय म्हणतो आपण? डिस्टन्स अपॉन टाइम म्हणतो ना. सो आता डिस्टन्स आणि टाइम बघा, लेंथ आणि टाइम ह्या दोन फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. सो ह्या दोन फंडामेंटल क्वांटिटीजवरती कोण डिपेंड आहे? स्पीड डिपेंड आहे. सो द फिजिकल क्वांटिटी विच डिपेंड्स अपॉन, बरं ही अदर दॅन फंडामेंटल क्वांटिटी आहे का? तर आहे. स्पीड हे फंडामेंटलमध्ये कुठं नव्हतं ना. सो फिजिकल क्वांटिटी, व्हॉट इज मीन बाय डिराइव्ड क्वांटिटी? द फिजिकल क्वांटिटी अदर दॅन फंडामेंटल क्वांटिटी विच डिपेंड्स अपॉन वन ऑर मोर फंडामेंटल क्वांटिटी, सो कॉल्ड ॲज डिराइव्ड क्वांटिटी. सो एक्झाम्पल स्पीड, स्पीड बघा कुणावर डिपेंड आहे? डिस्टन्स आणि टाइमवरती डिपेंड आहे. सेकंड म्हणूया आपण ॲक्सेलरेशन, म्हणूया ॲक्सेलरेशन. सो ॲक्सेलरेशन कुणावर डिपेंड असतं? व्हेलॉसिटी अपॉन टाइम. पुन्हा व्हेलॉसिटी म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइम ना, म्हणजे थोडक्यात हे डिपेंड झालं त्याच्यावरती. तिसरा बघूया फोर्स. फोर्स इज इक्वल टू काय आहे बघा? मास इंटू ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन पुन्हा म्हणजे व्हेलॉसिटी अपॉन टाइम म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइम स्क्वेअर. सो पुन्हा फोर्स हा एक किंवा अनेक फंडामेंटल क्वांटिटीजवरती डिपेंड आहे. किंवा डेन्सिटी घ्या, डेन्सिटी. डेन्सिटी म्हणजे काय? मास अपॉन व्हॉल्यूम. बघा, व्हॉल्यूम म्हणजे पुरा लेंथ क्यूब. सो मास आणि लेंथवरती डेन्सिटी डिपेंड आहे. अजून घ्या चार्ज, घ्या चार्ज. इलेक्ट्रिक करंट इज इक्वल टू चार्ज अपॉन टाइम ना. सो करंट अपॉन, सॉरी, करंट इज इक्वल टू रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो करंट इंटू टाइम. सो करंट आणि टाइम कशा आहेत? फंडामेंटल क्वांटिटी. सो चार्ज क्वांटिटी कशी झाली? डिराइव्ड क्वांटिटी झाली. ओके. अजून मोमेंटम घेऊ शकतो. मोमेंटम, मोमेंटम मास इंटू व्हेलॉसिटी म्हणतो ना आपण, मास इंटू व्हेलॉसिटी. सो एटसेट्रा अशा नंबर ऑफ क्वांटिटीज आहेत की ज्या क्वांटिटीज फंडामेंटल क्वांटिटीवरती डिपेंड आहेत. बघा, व्यवस्थित समजतंय का? लिहून घ्या व्यवस्थित. ओके. सो द फिजिकल क्वांटिटी other than fundamental quantity which depends on one or more fundamental quantities are called as derived quantities, and these are the number of derived quantities. ह्या काय 7 आणि 8 आणि 9 फिक्स आहेत का? नाही, ह्या भरपूर आहेत. म्हणजे ज्या फंडामेंटल आणि सप्लिमेंटरी सोडून ज्या काही क्वांटिटीज येतील त्या सगळ्या क्वांटिटीज म्हणजे कशा झाल्या? डिराइव्ड क्वांटिटीज झाल्या. समजलं का? बघा व्यवस्थित. सो दिस इज डेफिनेशन अँड द एक्झाम्पल. ओके. सो कुठले कुठले पॉईंट्स आपण बघितले बघा. बुक सगळ्यांच्याकडे असेल, बुक जवळ ठेवा सगळ्यांनी. ॲज पर बुक जायचं आपल्याला, CET पॉईंट ऑफ व्ह्यू जायचं आहे. सो याचे MCQ आता आज लगेच आजच्या पॉईंटवर काही मी MCQ डिस्कस करणार नाही आहे, उद्या वगैरे डिस्कस करेन, कारण आजच्या पॉईंटवर फार MCQ नाही आहेत. हे बेसिकच आहे, सुरुवातच आहे टॉपिकची. सो आज लेक्चरच घेतो आहे आपण, उद्यापासून MCQ डिस्कस करूया. सो रोजच्या रोज टॉपिक झाल्यानंतर त्याचे MCQ जे आहेत तुम्हाला एक महत्त्वाचे 4-5 इथं डिस्कस केले जातील, जेणेकरून तुम्हाला एक MCQज रिलेटेड जो काही स्टडी आहे तो करायला एक येईल. आणि होमवर्क दिला जाईल, तो होमवर्कसुद्धा तुम्ही रोजच्या रोज कंप्लीट करायचा प्रयत्न करा. आता आजचं तरी काय, हा नोट्स व्यवस्थित प्रिपेअर करणे, त्याचा अभ्यास करणे आणि काही शंका असतील तर त्या तिथंच लिहून घेणे आणि त्या मग मला विचारणे. चला, झालं का बघा हे? चला पॉज करा आणि स्क्रीन लिहून घ्या. सो दिस इज अबाउट द डिराइव्ड क्वांटिटीज. चला आता आपण अजून एक याच्याशीच रिलेटेड पॉईंट बघूया. प्रॅक्टिकल युनिट्स आहेत, काही प्रॅक्टिकल युनिट्स. ओके. सो जे काही प्रॅक्टिकल युनिट्स आपल्याला मेजर करायचे आहेत SI युनिटच्या टर्ममध्ये ते आपण बघूया. सो प्रॅक्टिकल युनिट्स इन टर्म्स ऑफ SI युनिट म्हणतो मी. प्रॅक्टिकल युनिट्स इन टर्म्स ऑफ SI युनिट. एक एक बघत जाऊया आपण. सिरियल नंबर लिहितो इथं मी, युनिट नेम लिहितो इथं मी, त्याचा सिम्बॉल असेल इथं आणि ते SI युनिटमध्ये कसं असेल बघा. प्रॅक्टिकल युनिट्स
used to measure the quantities or practical units in terms of SI units. So which are the practical units? Basically practical units are required or used to find the different relations. किंवा आपण जे कन्वर्जन्स बघितलेले आठवतात का बघा तुम्हाला, कन्वर्जन्स बघितले होते, मायक्रोमीटर होतं किंवा नॅनोमीटर होतं. ओके, सो लाईकवाईज वी विल डिफाईन वन बाय वन these practical units. Okay, so first we will concentrate on 1 Armstrong unit. So unit name 1 Armstrong असं लिहितो मी, किंवा यालाच 1 Armstrong unit असं म्हटलं जातं. ओके, सो जस्ट स्पेलिंग Angstrom, ANG, नॉट 1 Angstrom. सो 1 Angstrom, याच्या पुढे बघा, याच्या डोक्यावरती काय आहे, 0 आहे, तर हे 10⁻⁻10 मीटर म्हटलं जातं. ओके, सो दिस युनिट इज स्पेशली यूज्ड फॉर वेवलेंथ मेजरमेंट. आपल्याला कधी कधी वेवलेंथ मेजरमेंट करायला लागेल तेव्हा हे युनिट मेजर करावं लागेल, दॅट इज 1 Armstrong युनिट. सो 1 Armstrong युनिट इज इक्वल टू 10⁻⁻10 मीटर. लक्षात राहील तुम्हाला. समजा Armstrong युनिटमध्ये व्हॅल्यू दिली तर त्याचं कन्वर्जन मीटरमध्ये कसं करावं लागतं, तर 10⁻⁻10 करावं लागतं. नेक्स्ट 1 मायक्रॉन एक म्हटलं जातं बघा. 1 मायक्रॉन हे कधी कधी येतं, म्हणजे हे फार रिअर आहेत, हे काही सिलेबसमध्ये दिलेले नाहीत, पण आपण सप्लिमेंटरी घेतोय हे. सो 1 मायक्रॉन, तर 1 मायक्रॉन हे मायक्रोमीटर म्हणायचं 1 मायक्रॉनला. सो मायक्रोमीटर, सो व्हॉट इज मीन बाय मायक्रो? मायक्रो मीन्स व्हॉट? 10⁻⁻6 मीटर. ओके, सो वी कॅन डिफाईन द मायक्रॉन युनिट, दॅट इज मायक्रोमीटर. सो 10⁻⁻6 मायक्रोमीटर वी कॅन डिफाईन. ओके, जसं नॅनोमीटर पण सांगितलं जातं बघा, 10⁻⁹ मीटर. ओके, सो इथं काही लिहायची गरज नाही, ते आपण बघितलेलं, हा शब्द नवीन आला म्हणून आपण बघतोय. अजून एक युनिट लाईट इयर म्हटलं जातं. लाईट इयर, लाईट इयर याला नोटेशन LY म्हणतात. मग LY हे थोडंसं पाठांतर करावं लागेल, पर्याय नाही त्याला. लाईट इयर, आता तुम्हाला लाईट इयर आले नावात, मग वाटेल की हे काहीतरी टाइम ड्युरेशन इयर मेजर करणार असेल, तर हे नाही. लाईट इयर म्हणजे डिस्टन्स मेजर करतं. ओके, सो डिस्टन्स बघा, नियर अबाउट 10⁻15 मीटर म्हटलं मी, 10⁻15 मीटर. ओके, सो 9.4 समथिंग 10⁻15 असतं, पण आपल्याला हा फॅक्टर महत्त्वाचा लक्षात ठेवायचा आहे. सो 10⁻15 मीटर एवढं म्हणजे काय, लाईट युनिट आहे. लक्षात येते. त्याच्यानंतर ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट पण सांगितलं जातं बघा. ॲस्ट्रॉनॉमिकल सेम याच्यासारखंच ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणून आपण त्याला AU म्हटलं जातं. ॲक्च्युली आता Armstrong युनिट आणि याच्यामध्ये बघा नोटेशनचा थोडासा इश्यू आहे. कधी कधी Armstrong युनिट हे असं पण लिहिलं जातं AU मध्ये. ओके, तिथं फक्त कन्फ्युजन काय होतं की नक्की काय लिहायचं, तर जनरली वेवलेंथ असेल तर ती Armstrong युनिटमध्ये AU अशी दिली जाते. सो तिथं हे युनिट लिहायचं Armstrong युनिट. ओके, सो याची व्हॅल्यू नियर अबाउट 10⁻11 मीटर इतकी असते बघा. ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. ओके, त्याच्यानंतर अजून एक आहे ॲटॉमिक मास युनिट एक म्हटलं जातं. ॲटॉमिक मास युनिट बघा, त्याला AMU असं म्हटलं जातं, ॲटॉमिक मास युनिट. याची व्हॅल्यू मात्र कशी, 10⁻27 kg हे मास आहे थोडक्यात. हे सगळ्या लेंथ झाल्या, हे मास असतं. ओके, लक्षात येते. सो दीज आर द इम्पॉर्टंट अँड सम टिपिकल प्रॅक्टिकल युनिट्स फॉर द मेजरमेंट. अजून एक आहे 1 टॉर एक सांगितलं जातं 1 mm ऑफ HGचं, पण ठीक आहे, काही गरज नाही, हे सप्लिमेंटरीमध्ये एवढं ठीक आहे. असं बरंचसं मग कन्वर्जन्स करायला गेलं तर भरपूर मिळतात आपल्याला, पण आत्ताच्या लेवलला काही एवढे सगळेच बघत बसायची गरज नाही. हे सुद्धा सिलेबसमध्ये कुठं नाही आहे, पण हे जनरली काही न्यूमरिकल पॉईंट ऑफ व्ह्यू हे येऊ शकतं. ओके, सो दिस इज अबाउट द सम प्रॅक्टिकल युनिट्स इन टर्म्स ऑफ SI युनिट. बघा काय काय बघितलं, एक एक्झाम्पल आपण घेऊया हवं तर. पहिल्यापासून आपण बघूया की काय काय बघितलं. आज आपण इंट्रोडक्शन बघितली, इंट्रोडक्शनमध्ये आपण फिजिकल क्वांटिटी बघितली, फिजिकल क्वांटिटीनंतर युनिट बघितलं, युनिटनंतर त्याच्या सिस्टीम्स बघितल्या, नंतर 2 टाईपचे मेन युनिट्स बघितले, एक फंडामेंटल युनिट्स आणि एक डिराइव्ह युनिट्स. फंडामेंटलमध्ये जे 7 आणि +2 सप्लिमेंटरी आहेत ते कसे लक्षात ठेवायचे मी तुम्हाला सांगितलं. फंडामेंटल व्यवस्थित लक्षात ठेवा, त्याच्यावरून डिराइव्ह
फंडामेंटलचा वापर करून काय केलं जातं, डिराईव्ह युनिट काढले जातात आणि त्याच्यानंतर हा एक छोटासा टेबल प्रॅक्टिकल युनिट्स यांना म्हटलं जातं. सो दीज आर सम बेसिक रिलेटेड टू द आवर टॉपिक. ओके, सो बघा याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय आजच्या टॉपिकमध्ये, तर जे काही आपण 2 फिजिकल क्वांटिटीचे टाइप्स बघितले, कुठले कुठले, फंडामेंटल अँड डिराईव्ह. सो दोज टाइप्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, आणि त्या टाईपमध्ये मग काय, फंडामेंटल युनिट is very important as well as derived unit is very important. derived unit. ओके, मला वाटतं डिराइव्ड युनिटचं तुम्हाला युनिट लिहायचं राहिलं होतं. सो फंडामेंटलमध्ये काय म्हणतो की आपण समजा लेंथ असेल, ओके, सो त्याचं युनिट काय असतं, एकतर असं मीटर लिहितो किंवा आपण सिंपल यम लिहितो. हे जर CGS मध्ये सांगायचं झालं तर मग सेंटीमीटर असतं ना, पण आपण मग कन्वर्ट करतो सेंटीमीटरचं मीटरमध्ये करतो. सो आता डिराईव्ह बघा, डिराईव्हमध्ये एक एक्झाम्पल घेऊया आपण, स्पीड घेऊया. हे डिराईव्ह युनिट्सच्या तिथं लिहून घ्या हवं तर, डिराईव्ह क्वांटिटी जिथं तुम्ही लिहिलेलं आहे तिथं लिहून घ्या. स्पीड म्हणजे काय, डिस्टन्स अपॉन टाइम. सो हाऊ टू डिफाईन द युनिट ऑफ स्पीड. सो डिस्टन्स युनिट काय आहे, मीटर, आणि टाईमचं काय, सेकंड. सो मीटर पर सेकंड. सो हेच असं सुद्धा लिहितात बघा, मीटर पर सेकंड, किंवा हेच असं सुद्धा लिहितात, मीटर सेकंड इनवर्स. ह्यातलं कुठलंही तुमच्या समोर आलं तर ते तुम्हाला समजावं की त्याचं युनिट काय आहे. सो दिस इज द युनिट ऑफ स्पीड. ओके, नेक्स्ट आपण म्हणू शकतो ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन म्हणजे काय म्हटलं आपण, स्पीड, व्हेलॉसिटी अपॉन टाइम ना, चालेल. मग व्हेलॉसिटीचं युनिट काय आहे, मीटर पर सेकंड, आणि अपॉन टाइमचं युनिट काय आहे, सेकंड. म्हणजे हे काय झालं, मीटर पर सेकंड स्क्वेअर, किंवा हेच ऑर मीटर सेकंड रेस टू -2 पण लिहिलं तरी चालतं. हे मी का सांगतोय बघा, कारण या बेसवरती आपल्याला पुढं डायमेन्शन्स म्हणून एक पॉईंट आहे, डायमेन्शनल ॲनालिसिस. तर त्या पॉईंटमध्ये याचा वापर जास्त होणार आहे. त्यामुळे हे कसं लिहिलेलं आहे, हे यम म्हणजे m⁻1 आहे, s⁻2 आहे. का -2 आलं, खाली 2 होतं ते वरती आपण घेतलं, सो -2 कन्वर्ट झालं. सो या गोष्टी आपल्याला इथं इम्पॉर्टंट आहेत, म्हणून मी तुम्हाला हे थोडंसं सांगतोय. ओके, अजून काय बघितलं होतं आपण, डेन्सिटी बघितलं बघा, डेन्सिटी. सो डेन्सिटी म्हणजे काय, मास अपॉन व्हॉल्यूम. ओके, सो मास कशात असतं, kg मध्ये, आणि व्हॉल्यूम म्हणजे मीटर क्यूब ना, मीटर क्यूबमध्ये असतं ना, म्हणजे लेंथ क्यूब ना, सो मीटर क्यूब. सो kg पर मीटर क्यूब असं लिहिलं तरी चालतं, ऑर, किंवा हे ऑर kg मीटर रेस टू -3 पण लिहितात. मीटर क्यूब खालचा जर वर आला तर काय होणार आहे, तो -3 होणार. सो ही जी काय आहेत पुढं मी लिहिलेली आहेत, ही सगळी काय आहेत तर डिराइव्ड युनिट्स आहेत. लक्षात येतं. सो डिराइव्ड युनिटचा उपयोग काय होतो बघा, तर पुढं जी क्वांटिटी दिली जाते त्या क्वांटिटीवरनं युनिट डिफाईन करायला मिळतं आपल्याला. म्हणजे व्हेलॉसिटीचं युनिट काढायचं डिस्टन्स आणि टाईमवरनं. सो डिस्टन्स आणि टाईमचं माहिती आहे का, तर फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. सो डिस्टन्सचं मीटर, टाईमचं सेकंड. सो मीटर पर सेकंद आपण कोणाचं युनिट सांगतोय, स्पीडचं सांगतोय. सो असं प्रत्येक क्वांटिटीचं काय केलं जातं, डिराइव्ह युनिट काढलं जातं. म्हणजे आपल्याला फंडामेंटल युनिट आणि डिराइव्ह युनिटमधला एक्झॅक्ट फरक जो आहे तो समजला. अजून एक बघा, फोर्स असतो, फोर्स. ठीक आहे, तर फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. बघा काय म्हणतो मी, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. जर MKS पद्धतीनं काढायचं तर काय येणार बघायचं युनिट, kg, आणि मग ॲक्सेलरेशन काय आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो फोर्स हा MKS युनिटमध्ये असा पण मेजर केला तरी चालेल, kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. पण स्टँडर्ड सिस्टीम, इंटरनॅशनल स्टँडर्ड युनिट जे आहे त्यांनी काय सांगितलं की फोर्स हा न्यूटनमध्ये मेजर करा. बघा, म्हणजे बऱ्याचशा क्वांटिटीज अशा आहेत की त्या क्वांटिटीज मेजर करण्यासाठी सायंटिस्टचं नेम वापरलं जातं, न्यूटन, हेनरी, फॅराडे, गॉस. ओके, सो बऱ्याचशा टर्म अशा आहेत की त्यांचं युनिट मेजर करण्यासाठी सायंटिस्टच्या नेमचा वापर हा केला जातो. मग इथं तुम्ही दोन्ही पद्धतीनं सांगू शकता, पण बेटर किंवा जे स्टँडर्ड युनिट कुठलं म्हणतो आपण, न्यूटन म्हणतो. बघा SI युनिट कुणाचं, फोर्स. लक्षात येते. म्हणजे एखाद्या क्वांटिटीचं आपण दिलेल्या पुढच्या क्वांटिटीवरनं पण युनिट काढू शकतो, काही हरकत नाही. ह्या ट्रिकचा वापर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला करावा लागेल. म्हणजे काही वेळेला आपल्याकडे कॉन्स्टंट असे असतात की त्या कॉन्स्टंटला युनिट दिलेलं नसतं, पण आपल्याला युनिट काढावं लागतं. मग काय करायचं, त्या कॉन्स्टंटमध्ये समोर कुठल्या कुठल्या टर्म्स आहेत बघायचं, त्या टर्म्सवरनं त्याचं युनिट लिहायचं, प्रत्येक टर्मचं ते युनिट त्या कॉन्स्टंटचं लिहायचं. असं केलं तरी सुद्धा चालू शकतं. पण बऱ्याच ठिकाणी काही कॉन्स्टंट हे फिक्स आहेत, त्यांचे युनिट हे फिक्स आहेत, त्यामुळं
ते मग त्या वेळेला तुम्हाला थोडंसं लक्षात ठेवावं लागतील, पाठांतर हे करावं लागेल. सो जसं की मी न्यूटन म्हटलं. आता हेच मग CGSमध्ये डाईन असतं किंवा एनर्जी जूल असते, ती CGSमध्ये अर्ग असते. सो यांचं सुद्धा कन्व्हर्जन कसं करायचं हे या टॉपिकमध्ये पुढे आपल्याला बघायला मिळेल. सो तत्पूर्वी हे फक्त युनिटशी रिलेटेड लक्षात ठेवा की फंडामेंटल युनिट्स कुठले आणि डिराइव्ह युनिट्स कुठले आणि ते कशा कशा पद्धतीनं काढले जातात, कारण याचा वापर पुढच्या सगळ्या ट्रिकमध्ये होणार आहे. समजलं? सो मला वाटतं आज बस एवढंच तुमच्यासाठी. सो आज जेवढं झालेलं आहे तेवढं व्यवस्थित बघा, त्या नोट्स काढा आणि त्या नोट्स मला पाठवा. त्याच्यामध्ये काही डाऊट असतील तर डेफिनेटली विचारा. डाऊट्स येणं अपेक्षित आहे. सगळं समजत असेल तुम्हाला तर वेल अँड गुड, पण जर डाऊट्स येत असतील तर चांगली गोष्ट आहे. तुम्हाला थोडंसं यातलं काहीतरी डाऊट्स येणं गरजेचं आहे, ते तुम्ही मला विचारले पाहिजे, त्याच्यावर मी तुम्हाला आन्सर करेन. सो जर डाऊट आले तर तुमचा एक स्टडी फ्लो जो आहे तो अजून वाढत जाईल. त्यामुळे डाऊट्स जरा असं प्रयत्न करा, डाऊट्स येत असेल तर डेफिनेटली विचारा. ओके. सो आज थांबूया आपण. आजच्या लेक्चरला आपण काय काय बघितलं बघा. आपण युनिट्स अँड मेजरमेंट ह्या पहिल्या टॉपिकला सुरुवात केलेली आहे आणि पहिल्या टॉपिकमधला आज इंट्रोडक्टरी किंवा मोस्ट ऑफ जो सुरुवातीचा पार्ट असतो तो बघितला आपण, ज्याच्यामध्ये युनिट कशासाठी वापरायचं, मेजरमेंटसाठी सिंपल युनिट वापरायचं. आणि मेजरमेंट का करायचं, कारण बऱ्याचशा अशा आपल्या आजूबाजूला गोष्टी आहेत की त्या मेजर कराव्याच लागतात, बरोबर ना. म्हणजे आपल्याला साधं जरी घरात स्वयंपाक जरी आपल्या घरातली जेव्हा व्यक्ती करते तेव्हा टेम्परेचर किती ठेवायचं त्या गॅसचं हे सुद्धा डिपेंड आहे ना. कमी ठेवायचं, जास्त ठेवायचं, मग कमी आणि जास्त म्हणजे मेजरमेंटच झालं ना. तसं लाईफमध्ये बऱ्याचशा डेली लाईफमध्ये अनेक अशा गोष्टी आहेत की त्यांचं मोजमाप मेजरमेंट हे करावंच लागतं. तुम्ही लॅबमध्ये गेला तर डेफिनेटली तिथं मेजरमेंट हे आलंच, कुठल्याही प्रॅक्टिकली ठिकाणी जावा तिथं मेजरमेंट हे आलंच. सो अशा अनेक गोष्टी आहेत की त्या आपल्याला मेजर कराव्या लागतात. दॅट्स वाय वी आर कन्सिडरिंग द युनिट्स अँड मेजरमेंट्स. ओके. सो यातलं हे आजचं आपलं बेसिक झालेलं आहे. जेवढं झालं तेवढं व्यवस्थित अभ्यास करा. यामधल्या काही शंका असतील तर त्या मग विचारा, आपण त्याच्यावरती चर्चा करूया. ओके. सो फंडामेंटल युनिट आणि डिराइव्ह युनिट ह्या दोन्हीचं कंपॅरेटिव्हली व्यवस्थित लिहा. दोन्हीच्या डेफिनेशन्स, प्लेन अँगल, सॉलिड अँगल यांच्या डेफिनेशन्स विथ डायग्राम मी कशा काढल्या होत्या त्या व्यवस्थित काढा. महत्त्वाचे सिस्टीम ऑफ युनिट्स, जे 4 सिस्टीम ऑफ युनिट्स होते ते, फंडामेंटल क्वांटिटीज कशा लक्षात ठेवायची याची ट्रिक मी तुम्हाला सांगितली होती ते, आणि सुरुवातीला मग फिजिकल क्वांटिटी असेल किंवा युनिट असेल त्याची डेफिनेशन. सो एवढं सगळं व्यवस्थित एका स्ट्रक्चरमध्ये आज करा. आजच्याच ते रिवाईज करा, आजच्याच त्याचा अभ्यास करा आणि त्यात काही शंका असतील तर विचारा, मी त्या मग तुम्हाला सॉल्व करेन. ओके. सो आपण भेटूया पुढच्या लेक्चरला. सेम याच्या पुढचा पॉईंट घेऊ. खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे हा, लवकर संपेल पण सोपा आहे आणि हा टॉपिक समजला की ह्यातल्या बऱ्याचशा पुढच्या गोष्टी सोप्या सोप्या होत जातात. त्यामुळे पहिला टॉपिक आहे, व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशनने व्हिडिओज बघा, नोट्स काढा आणि काही शंका असतील तर कॉल करा किंवा मेसेज करा. आपण भेटूया पुढच्या लेक्चरला. थँक्यू सो मच.